केंद्र व राज्य सरकार द्वारा जारी स्वच्छ भारत अभियान तब सवालों में घिर जाता है जब नागपुर शहर के भांडेवाड़ी डंपिंग यार्ड का मुद्दा लगातार उजागर होता है। वाठोड़ा का डंपिंग यार्ड का मुद्दा यह आज का नहीं बल्कि कई पुराना मुद्दा है। ग्रीष्म हो या ठंड का मौसम, कभी भी अचानक से इस परिसर में आगजनी की घटना सुनाई देती है। 31 जनवरी की दोपहर में इस परिसर में फिर एक बार आग लगने से प्रचंड वायु प्रदूषण हुआ। इस पूरी घटना का वीडियो नागपुर समय की टीम ने कैमरे में कैद किया। घटनास्थल पर मौजूद प्राध्यापक सचिन कालबांदे ने नागपुर समय से बातचीत में बताया कि डंपिंग यार्ड में लगने वाली आग से लगभग 50 प्रकार के घातक विषाणु वायु का प्रसार होता है, जिससे मेमोरी लॉस, कैंसर, साथ ही श्वास से संबंधित बीमारियों का खतरा बढ़ता है। मगर सवाल यह है कि आखिर कब तक वाठोड़ा की जनता से मनपा खिलवाड़ करेगी? क्या स्मार्ट सिटी की सत्ताधारी सरकार वाठोड़ा के मुद्दे से जानबूझकर अनजान रहती है या फिर इस समस्या का कोई स्थायी समाधान ही नहीं है? सुनिए इस पूरी आगजनी घटना को लेकर आखिर क्या कुछ कहना है कालबांदे का। नमस्कार, मी प्राध्यापक सचिन कालबांडे इथे वाठोड्यामध्ये राहतो, कस्तुरेट, आणि इथे शाळा 20 वर्षापासून स्वराज पब्लिक स्कूल संचालित करतो। इथे भांडेवाडी डंपिंग यार्ड बद्दल आज आपण पाहिलंय की इथे आग लागत आहे। हे भांडेवाडी डंपिंग यार्डची आग लागण्याचं कारण मुख्यत्वे का लागते, ही हिवाळ्यात आग लागते, उन्हाळ्यात आग लागते, आणि इथे निरीनं फार मोठा रिपोर्ट मागील 2 वर्ष आधी सर्वेक्षणच्या माध्यमातून केलेला आहे। 50 प्रकारचे विषारी वायू हा संपूर्ण 5 किलोमीटरच्या परिसरात हे पसरत आहे। याच्यामध्ये मज्जातंतूचा विकार आहे, कॅन्सरचा विकार आहे, मेमरी लॉसचा विकार आहे, आणि शरीरासंदर्भित पुष्कळचे विकार ह्या होऊ शकते हे निरीनं रिपोर्ट दिलं। त्याच्यावर त्यांनी गाईडलाईन दिल्या। पद्माराव मॅडम त्याच्या मॅनेजमेंटच्या हेड होत्या, त्यांनी इथे पूर्ण लाखो झाडं लावण्याचा सल्ला दिला। हायकोर्टाने यांच्यावर 25 लाखाचा दंड ठोठावला कॉर्पोरेशनवर, परंतु हे दोन्ही विभाग याच्यावर काहीच गंभीर नाही आहे। इथले स्थानिक पदाधिकारी इथे गंभीर नाही आहे, स्वास्थ्य अधिकारी इथे गंभीर नाही आहे। यांनी या सर्व्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे। ह्या आगीमुळे हा संपूर्ण परिसर धुळमय झालेला आहे। लहान लहान मुलांच्या शरीरामध्ये धुळीचा हे कण जात आहे, नागरिकांच्या ज्या ते अस्थमा त्रास आहे, बीपी आहे, असे कितीतरी रोग त्यामुळे नागरिकांना होत आहे। 30 वर्षापासून हे भांडेवाडी डंपिंग यार्ड पुढे लोक प्रभावित आहे। डंपिंग यार्ड हे नाव टोपण नाव आहे, त्याचं मूळ नाव आहे कंपोर्ट डेपो। कंपोर्ट डेपोला बफर झोनची गरज नव्हती, परंतु यांनी नागरिकांना अडचणीत आणण्यासाठी इथे भांडेवाडी डंपिंग यार्ड नाव ठेवलं। हे मिलिंद गणवीर म्हणून अधिकारी होते, हेल्थ ऑफिसर, आणि त्यांनी डंपिंग यार्ड नाव ठेवलं नाही, 500 मीटरचा बफर झोन टाकला। त्याच्यामुळे लाखो लोकांच्या रजिस्ट्री इथे थांबलेली आहे। माझी प्रशासनाला विनंती आहे, माझी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, आमच्या पूर्व नागपूरचे आमदार कृष्णाजी खोपडेंना विनंती आहे, सोबतच आमच्या स्थानिक नगरसेवकांना विनंती आहे की नूतनीकरणाचे जे पैसे, आरएल डिमांडचे पैसे नूतनीकरणासाठी जे लाखो रुपये, 3000 रुपये घेतलेले आहे, हिचे हजारो घरांचे घेतलेले आहे, त्याचे हे बफर झोन इथं मुळात पाहिजेच नाही, तो एक कायदेशीर लागू होत नाही। त्या सर्व घरांना तात्काळ आरएल डिमांड नूतनीकरण मंजूर करावं माझी पहिली मागणी आहे। दुसरी, हा जो आग लागते, आता ही आग लावण्यात येते, आर्थिक हितापोटी लावण्यात येते, कंपनी आपलं काम बरोबर करते, त्याला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकावं आणि लाखोचा दंड त्याच्यावर ठोठावा आणि त्यांना कोणताच ऑर्डर यापुढे द्यावा नाही, आमची दुसरी मागणी आहे। ह्यापर्यंत 20 वर्षापासून या नागरिकांना जो त्रास झालेला आहे, त्या नागरिकांना इथे गार्डन पाहिजे। इथे एकही गार्डन नाही आहे या संपूर्ण परिसरात, इथे झाडं नाही आहे, त्यामुळे कार्बन डायऑक्साईड यातून निघणारा धूळ हा शोषण्यासाठी पर्यावरणाचा समतोल इथे साधला जात नाहीये। ऑक्सिजनचा पुरवठा इथे कमी आहे, त्यामुळे लाखो झाडं इथे जर पूर्ण आजूबाजूला लावले, इथे ग्रीन पर्यावरणचे एक चांगलं वातावरण तयार केलं, बगीचे दिले, तर कुठेतरी नागरिकांच्या स्वास्थ्यासोबत जो खेळ खंडोबा चालू आहे तो बंद होईल। हे आग कब बुझेंगी ही आमची मागणी आहे। वाठोडा असो, भांडेवाडी असो, संपूर्ण 5 किलोमीटरचं नाही तर देशपांडे लेआउटच्या लोकांनी हायकोर्टात पिटिशन टाकली होती ह्या भांडेवाडी डंपिंग यार्ड बद्दल की आमच्यापर्यंत हा त्रास येतो आणि आम्हाला बीपी, अस्थमाचा त्रास आहे, दार उघडल्याबरोबर आहे, हवा आमच्या प्रदूषित हवा आमच्याकडे येतो। हायकोर्टाने प्रश्न विचारला, 5 किलोमीटरच्या तुम्हाला लोकांना त्रास आहे तर स्थानिक लोकांना त्रास नाही का? स्थानिक लोक अज्ञान होते, त्यांना कुठे कंप्लेंट करायची, कुठे जायचे माहित नव्हतं, परंतु आम्ही जन आंदोलन या संपूर्ण स्थानिक लोकांच्या ग्वाहीने मी सांगतो की फार मोठं जन आंदोलन आम्ही इथे उभारणार आहे। वेळ पडली तर कोर्टात आम्ही जाऊ आणि नागरिकांना 30 वर्षापासून जो दिलासा मिळाला आहे भांडेवाडी कंपोर्ट डेपोमुळे, तो आम्ही देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू, असं मी प्राध्यापक सचिन कालबांडे मी आज आव्हान इथे करतोय। 56 से 60 हजार नागरिकों की बस्ती का यह इलाका लगातार बीमारियों के शिकंजे में। वाठोड़ा की जनता लगातार मनपा आयुक्त से कचरे की समस्या के समाधान के लिए गुहार लगाती नजर आती है। सुनिए शिवसेना उबाटा गुट उपविभाग प्रमुख सतीश भूरे की इस पूरे मामले को लेकर तीखी प्रतिक्रिया। मी सतीश भूरे, शिवसेना उपविभाग प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे। माझं राहणं या सूरजनगर परिसरामध्येच आहे। वाठोडा
डम्पिंग यार्ड भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये आज 56 ते 60,000 नागरिकांच्या प्रभाग माननीय आयुक्त साहेबांना एवढीच विनंती आहे की आपण या कचरा डम्पिंगच्या जे प्रोसेसिंग कचरा करतात या कंपन्यांना आटोक्यात ठेवून यांच्या नियमात अंतर्गत कार्य करून घ्यावे, कारण की यांच्या जो प्रोसेसिंगच्या आहे डिपार्टमेंट यांच्या निष्काळजीमुळे हा कचरा आज 3 मजल्याच्या ढीग यांनी साठवून ठेवलेला आहे. या कचऱ्यावर प्रोसेसिंग होत नाही आहे. डम्पिंग यार्डच्या जो कचरा आहे तो बाहेर धूळ बाहेर आणि सर्व कचरा बाहेर येऊन पडतो, लोकांच्या घरादारात धूळ येतो आणि त्याच्या जीवनाशी लोकांच्या जीवनाशी हा खेळ चाललेला आहे. माननीय आमदार साहेब कृष्णा खोपडे यांनी विनंती आहे की यांच्यावर लक्ष द्यावे. माननीय आयुक्त साहेबांना एवढीच विनंती है कि यांच्यावर लक्ष द्यावे. आपने सुना कि किस प्रकार से मनपा कॉरपोरेशन से वाठोड़ा के नागरिक अब कचरे की समस्या पर कार्रवाई की गुहार लगाते नजर आ रहे हैं, मगर अब सवाल यह है कि क्या आखिर महानगर पालिका भांडेवाड़ी डंपिंग यार्ड की समस्या को लेकर आखिर क्या कुछ समाधानकारक निर्णय लेगी। एक तरफ शहर में नाग नदी की गंदगी का मुद्दा है, नाग नदी के दूषित पानी से नाग नदी परिसर का हर वर्ग का नागरिक बीमारी का शिकार होता है, और दूसरी तरफ यह इंसानी फेफड़े खोखले करने वाला भांडेवाड़ी का डंपिंग यार्ड मुद्दा। क्या भविष्य में इस डंपिंग यार्ड की समस्या का समाधान होगा या फिर आगे भी लगातार इस तरह की आगजनी घटना होती रहेगी और जनता के स्वास्थ्य पर बीमारी का साया मंडराता रहेगा। नागपुर समय न्यूज के लिए वीडियो जर्नलिस्ट उदय सोनवाने की रिपोर्ट, नागपुर। या ठिकाणी या कचरा डम्पिंगला खूप मोठी आग लागलेली आहे आणि हा खूप आमचा वाठोडा प्रभाग जो आहे तो खूप मोठा प्रभाग आहे आणि या प्रभागात सामान्य नागरिक जे आहे ते आमचे भाऊबंद आहे, आजूबाजूला राहतात आहे. बाजूला तुमच्या चांदमारी नगर आहे, अंतुजी नगर आहे, अब्बू मियाँ नगर आहे, तुलसी नगर आहे, सूरज नगर आहे, धरतीमा लोककल्याण सोसायटी आहे आणि या परिसरामध्ये जे आग लागलेली आहे त्याचा दुर्गंध जो आहे तो त्याचा जो वायू आहे तो फार मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे आणि त्याच्यामुळं लोकांच्या श्वासोश्वासाला त्रास होत आहे, कुणाला कॅन्सर होत आहे, कुणाला त्या धुळापासून जे एलर्जी आहे त्याच्यामुळं या परिसरातले नागरिक जे आहे ते बिमार पडून राहिलेले आहे. आणि या कचरा डम्पिंगमध्ये जे रिसायकलची जी प्रक्रिया व्हायला पाहिजे आहे ते रिसायकलची प्रक्रिया वेळोवेळी होत नाही आहे. जर ती रुटीनमध्ये जर प्रक्रिया जर या ठिकाणी रिसायकलची झाली तर कचऱ्याचे ढिगारे जे एवढे मोठे ढिगारे या ठिकाणी पाहायला मिळतात आहे ते आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि त्याच माध्यमातून कचरा हा समतोल होईल. म्हणजे कुठेतरी समतोल झाला तर कचऱ्याला आग लागणार नाही, वायू प्रदूषण होणार नाही. म्हणून माझी विनंती आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांना, त्या ठिकाणी जे कर्मचारी अधिकारी आलेले आहे त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण ही प्रक्रिया वेळोवेळी केली पाहिजे, याच्यावर आपण उपाययोजना केल्या पाहिजे. कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या जर उपाययोजना जर आपण तांत्रिक पद्धतीने केल्या तर वैज्ञानिक पद्धती इतक्या मोठ्या मोठ्या वैज्ञानिक पद्धती आहे की ज्या या ठिकाणी आग लागणार नाही. पण प्रशासनाचं कुठंतरी या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे, कारण की अधिकारी जे आहे महानगरपालिकेचे ते सध्या असं वाटत आहे की ते झोपेत आहे. या ठिकाणी त्यांनी आता येऊन जनतेपर्यंत जनतेच्या समस्या जाणून घ्यायला पाहिजे होत्या की काय झालेलं आहे, नेमकं कुठे काय घडलेलं आहे. पण महानगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा तुटके कर्मचारी या ठिकाणी आलेले आहे. बाकी कर्मचारी कोणीही आयुक्तासारखे महत्वाचे जे अधिकारी आहे ते त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन जनतेचं एक सांत्वन करायला पाहिजे आहे की या भागात आम्ही जे काही उपाययोजना करतो आहे ते लोकांना जनतेपर्यंत त्यांनी सांगायला पाहिजे आहे. पण ते असं कुठेही घडलेलं नाही आहे. माझी त्या माध्यमातून विनंती आहे आयुक्तांना आणि घनकचरा विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना की आपण ही आग तात्काळ विझवावी आणि रिसायकल करून हा कचरा कुठेतरी समतोल करावा, यानंतर कुठल्याही प्रकारची अशी हानी होऊ नये.